नमस्ते फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत प्राचीन अवंतिकापुरी या नगरामध्ये, म्हणजेच आजच्या उज्जैन या शहरामध्ये महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी। हा रोड जातो उजव्या बाजूने महाकालेश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी आणि डाव्या बाजूने चिंतामणी गणपती मंदिर, जे आपण पुढील ब्लॉगमध्ये चिंतामणी गणेशाच्या मंदिरात दर्शनाला जाणारच आहोत। तत्पूर्वी आपण हा ब्लॉग उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी पूर्णपणे बघणार आहोत। या ब्लॉगमध्ये आपण मित्रांनो आपली राहण्याची सोय व उज्जैनमध्ये असलेले धार्मिक स्थळे ते पाहणार आहोत। शिप्रा नदीच्या तटावर असलेल्या रामघाट, मित्रांनो इथे हॉटेल्स आणि उज्जैन महाकालेश्वर संस्थांचे भक्त निवास सुद्धा आहेत, तुम्ही तेथे पण विचारपूस करू शकता। उज्जैनमध्ये पोहोचताच आम्ही सर्वात पहिले श्री गुजराती रामी माळी धर्मशाळेमध्ये विचारपूस करून तिथं राहण्याची सोय पाहून घेतली। फ्रेंड्स, हम यहाँ पे गुजराती रामी माली धर्मशाला में रुके थे। हमारे साथ ये धर्मशाला के यहाँ पे ट्रस्टी जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। यहाँ पे 24 आवर सर्विस मिल सकती है। हाँ, तो यहाँ पे 24 आवर सर्विस मिल सकती है। यहाँ पे रूम्स और हॉल्स अवेलेबल है, जहाँ पे रहने की व्यवस्था हो सकती है। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। मित्रांनो, महाकालेश्वर मंदिराच्या फ्रंटमध्येच आपली धर्मशाळा आहे। धर्मशाळेच्या एक्झॅक्ट समोर हा जो रस्ता आहे, या रोडवर श्री महाकालेश्वरांचं मंदिर आहे। महाकाल जी के दर्शन में ठंड का प्रकोप देखिए, पट्टी लगा के बैठे हम सब। बच्चे गर्म हो जाए। फ्रेंड्स, डोंट फॉलो द स्मोकर्स, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ। मित्रांनो, थंडीच्यामुळे आपण इथे भट्टीवर हात शेकता शेकताच येथील स्थानिक लोकांकडनं येथील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांबद्दल माहिती घेऊ। क्यों बेटा, लग गई क्या? सर्दी कैसी है कि बच्चों को मैं छूती नहीं। जवान मेरे भाई है, बच्चों को बूढ़ों को छोड़ेंगी नहीं। कितना ओढ़े रह जाए। क्या क्या है भैया यहाँ पे फेमस देखने की? कृष्ण भगवान ने पढ़ाई करी थी। हाँ। मंगलनाथ मंदिर है, जो मंगल गिरे का जन्म स्थान है वहाँ हाँ। पर। सिद्धवट मंदिर है और काल भैरव मंदिर है। हाँ। तो महाकाल के सेनापति द्वारपाल है काल भैरव। कृष्ण जी बताया आपने कौन सा? कृष्ण भगवान ने पढ़ाई करी थी। कृष्ण भगवान बलराम सुदामा ने 64 कलाएं एक दिन में प्राप्त करी थी वहाँ पर। हाँ, वो कौन सा मंदिर है? शांतिपनी आश्रम। हाँ, वहाँ से अपन आ जाएंगे आगे, मंगलनाथ मंदिर आएगा, जो मंगल गिरे का जन्म स्थान है। हाँ। भारत में एकमात्र मंदिर है मंगल का, जो भारत का सेंटर पॉइंट मंदिर है वो। और यहाँ से आप जाओगे फिर आगे तो सिद्धवट मंदिर आएगा, मतलब माता पार्वती ने उनके हाथों से वहाँ पर पेड़ लगाया था, वो पेड़ वहाँ पर आए। वहाँ से और आगे जाओगे आप तो काल भैरव मंदिर आएगा, महाकाल के सेनापति द्वारपाल है। उसके और आगे जाओगे तो कड़काली का शक्तिपीठ आएगा। उसके और आगे जाओगे तो बंदर गुफा आएगा। यहाँ पर जो राजा विक्रमादित्य ना, हाँ, के भाई की गुफा है वो। ये मंदिर सिटी के बाहर आते हैं, बाकी मंदिर यहाँ पे महाकाल सिटी के बाहर। मित्रांनो, उज्जैनमध्ये असलेले हे सर्व प्रेक्षणीय स्थळे आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये बघणारच आहेत। तत्पूर्वी आता श्री महाकालेश्वरांच्या मंदिराजवळ असलेले देखावे आणि महाकालेश्वर मंदिराच्या परिसरातील आपण या ब्लॉकमध्ये माहिती आणि व्हिडिओ बघू। ये लो का दर्शन आले। मित्रांनो, मंदिर प्रशासनाकडून उज्जैन दर्शनासाठी 100 रुपयामध्ये 12 प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांकडे नेणारी ही उज्जैन दर्शन बस आहे। उज्जैन
आणि ही बस सकाळी 7:30 ते 8 वाजता उज्जैन मंदिराच्या गेट समोर लागते. तर ही बस तुम्हाला 12 धार्मिक स्थळे फिरवते, तेही 100 रुपयाच्या शुल्कामध्ये. जय श्री महाकाल चलिए उज्जैन दर्शन 100 रुपये में 12 मंदिर उज्जैन. मित्रांनो, फायनली मूड फ्रेश झाला, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर आम्ही आलो ते महाकालेश्वरांच्या मंदिरात दर्शनाला. ये इकडून. जय श्री महाकाल. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री महाकालेश्वरांच्या मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता. जय श्री महाकाल. मित्रांनो, महाकालेश्वरांच्या मंदिरात यायचं असेल तर शक्यतोवर संध्याकाळची वेळ ठरवा, म्हणजे जेणेकरून इथे तुम्हाला असलेल्या लाईट्स, डेकोरेशन आणि शिप्रा नदीच्या तटावर असलेल्या आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या व त्यांच्यावर लावलेले लाईट्स वगैरे हे पाहून तुम्हाला प्रसन्नता जाणवेल. मित्रांनो, हे सर्व सांगता एक सांगायचे तर राहूनच गेले. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला नवीन प्लेसेस दाखवण्याचे व तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, हे महाकालेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार. इथून आम्हाला मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही आमचे मोबाईल इथे जवळ असलेल्या लॉकर रूममध्ये ठेवणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आतील काही व्हिडिओज आणि फोटो दाखवू शकणार नाही. जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण नेक्स्ट ब्लॉकला नेक्स्ट डे चिंतामणी गणेश मंदिर आणि कालभैरवाच्या दर्शनाला जाणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझा पुढील ब्लॉग पाहण्यास विसरू नका. महाकालेश्वर महाराज की जय.